नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये सध्या आपल्याला जे आहे तर बऱ्याच ठिकाणी काय झालं आहे की कंदकुजीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात दिसायला चालू झालेला आहे. आणि कंदकुज लागण्याचं कारण बी एक मुख्य असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं की बाबा 70-75 दिवस झाल्याच्या नंतर आले पिकामध्ये जर मातीची भरीचं व्यवस्थापन बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलं. मातीचं भरीचं व्यवस्थापन करत असताना काय झालं शेतकरी मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत राहतो की एक अर्धा स्पॉट आपल्या आले पिकावरती आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे स्पॉट म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी कंदसड असेल आणि त्यानंतर आपण पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला जाणवत नाही. जेव्हा आपण ट्रेलर मारतो, ट्रेलर मारल्यानंतर कंदसड लागलेल्या ठिकाणून जेव्हा बुरशी जी आहे तर स्प्रेड होत चालते, म्हणजे ती पांगत चालते आणि आपल्याला अचानक आपल्या प्लॉटमध्ये 7-8 ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तर आपल्याला कंदसड ही बघायला मिळते. आता काय होऊन जातं की कंदसड बघायला मिळते की की बाबा बुरशी ही स्प्रेड झाली, बुरशी ही वाढली. बऱ्याच वेळेस काय होऊन जातं की ती कंदसड इतकी पांगत चालते की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कधी 4 स्पॉट, कधी 5 स्पॉट, कधी 10 स्पॉट असं वाढता स्पॉट हे वाढत चालतात. आणि त्या पार्श्वभूमीवर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जर अशा ठिकाणी जर आपल्याला ट्रेलर मारल्याच्या नंतर जर बुरशीचं प्रमाण आपल्याला वाढायला बघायला मिळत असेल, तर आपल्याला ताबडतोब आपल्याला समजा किंवा प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण जर समजा आज ट्रेलर मारलेला आहे, तर ट्रेलर मारलेला आहे की तर उद्याच समजा दुसऱ्याच दिवशी जर आपण जे आहे तर एखादं आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर केला, तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि जर समजा जे शेतकरी जैविक करत असेल, तर त्यांनी ताबडतोब किंवा मारण्या अगोदर एक 2-3 दिवसाआधी जे ट्रायकोडर्मा असेल, तर याचा जर आपण वापर जर केला, एकरी 2 लिटर 2 किलो याप्रमाणे, तर आपल्याला त्या बुरशीचा ताबडतोब कंट्रोल बघायला मिळतो. पण काय होतं कधी-कधी की आपलं याच्याकडे दुर्लक्ष होऊन जातं की प्लॉट चांगला आहे आणि आपण प्लॉटमध्ये फिरत असताना कुठल्याही एका तरी बाजूला फिरत असतो की पूर्ण प्लॉटमध्ये आपण काही फिरत नाही आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला कंदसड दिसते आणि त्या कंदसडीचा प्रॉब्लेम हा असा होऊन जातो की आंतरमशागतीद्वारे ती कंदसड ही खूप मोठ्या प्रमाणात पांगत राहते. आणि आता इथून पुढं काय होतं शेतकरी मित्रांनो, की आता हा टायमिंग असतो की जवळपास 2-2.5 महिन्याचा प्लॉट झाला की त्याच्यानंतर कूज ही प्रामुख्याने लागायला चालू होऊन जाते. आणि त्याच्यात सगळ्यात मोठं जर कारण जर म्हणलं की एक आंतरमशागत, मातीची भर देणे किंवा डोजर चालवणे किंवा आपलं जे आहे तर लहान मोठे खुरपणी खुरप्याच्या साहाय्याने, तर या गोष्टी आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर आंतरमशागत करत असताना आपल्याला सुरुवातीला जेही आपण ट्रेलर येणार आहे त्या ट्रेलरला निर्जंतुकीकरण करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक आणि त्या ट्रेलरचे पाते धुवून घेणे हे फार गरजेचं असतं, कारण की अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते ट्रेलर चालत असतं आणि काही शेतकऱ्यांच्या याच्यात सड लागलेली असते आणि ती सडची बुरशी जी आहे तर ती आपल्या ट्रेलरच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही लेझर आणलं हाणण्यासाठी, तर लेझरच्या माध्यमातून म्हणा किंवा डोजर आणलं डोजरच्या माध्यमातून म्हणा, ती बुरशी आहे तर ती बुरशी पांगत असते. तर मेन कारण जे आहे शेतकरी मित्रांनो पांगण्याचं बुरशीचं, तर ते जे आहे तर वास्तविक जर बघितलं तर जे आहे आपलं डोजर, आपलं ट्रेलर आणि आपलं खुरपं, तर हे तिन्ही गोष्टी तुम्ही जर निर्जंतुकी करून जर घेतल्या, तर प्लॉटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सड कंदकूस बघायला मिळणार नाही. आता मला याला 4 ते 5 दिवस मी जेव्हा 6 तारखेला आपण याला भर दिली होती आणि 6 तारखेला आपण याला ट्रेलरच्या माध्यमातून माती दिली, म्हणजे खत टाकून माती दिली आणि आज आपल्याला जवळपास 5 ते 6 दिवस झालेले आहे या पूर्ण प्लॉटला. आणि प्लॉटची अवस्था ही आपल्याला फोटोमध्ये दिसत असेल, एकदम दाट फुटवा दिसतोय आणि ग्रीनरी ही वेल मेंटेन झाली आहे. पण काय झालं की खत टाकत असताना संध्याकाळच्या वेळेस थोडासा पावसाचा शिपकार आला होता, तर अशा प्रकारे आपल्या प्लॉटवर हा करपा आलेला आहे की त्याच्यामध्ये MOP होतं, म्युरेट ऑफ पोटॅश मिठासारखा, आणि त्याच्यामध्ये पुन्हा मॅग्नेशियम सल्फेट, आणि या दोन्हीमुळं काय झालं हे पानावरती चिटकले आणि त्यामुळे थोडासा करपा आपल्याला बघायला मिळाला. पण बाकी अदरवाईज प्लॉट जो आहे तर तो एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे, व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो. आणि प्लॉट सध्या आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. आणि याला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून रेडोमिल गोल्ड नावाचं जे बुरशीनाशक येतं सिजंटा या कंपनीचं, तर ते आपण दिलेलं आहे. तर त्यामुळे थोडंसं प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर असेल इन केस एखादा आपला कंदकुजीचा स्पॉट, तर तो आपल्या जागावरती ब्रेक होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.